पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। राघव चड्डांसहित इतर आपचे 6 खासदार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले होते। त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आम आदमी पार्टीसाठी महत्त्वाची होती। या निवडणुकीमध्ये 8 महानगरपालिका, 75 नगरपालिका आणि 20 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या। यातल्या बहुसंख्य ठिकाणी आता आपनं विजय मिळवलाय। हा विजय आम आदमी पक्षासाठी पंजाबमध्ये फार महत्त्वपूर्ण असेल, कारण राघव चड्डांसहित इतर 6 मोठे चेहरे जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा याचा फटका आपला बसू शकतो अशी चर्चा पंजाबात सुरू झालेली। मात्र तरीही आपण पंजाबमध्ये मोठा विजय मिळवलाय। पंजाबातल्या 8 पैकी मोहाली, बरनाला, बटाला, मोग आणि बठिंडा या 5 मोठ्या महानगरपालिकांमध्ये आपचा विजय झालाय। कपूरथलामध्ये काँग्रेसने विजय मिळवलाय, तर अबोहरमध्ये भाजपने विजय मिळवलाय। सोबतच पठाणकोट, मनपामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। 75 नगर परिषदांपैकी आम आदमी पक्षाने जवळपास 45 नगर परिषदा जिंकलेल्या आहेत। 10 नगर पंचायतीमध्ये ते सत्तेत येण्याची शक्यता आहे। एकूण 1977 प्रभागांमध्ये ही निवडणूक पार पडली होती। पैकी 1963 प्रभागांचे निकाल सध्या समोर आलेत। यामध्ये आपण एकूण 954 प्रभागांमध्ये विजय मिळवलाय। त्याखालोखाल काँग्रेसने 390, अपक्षांनी 251, शिरोमणी अकाली दलाने 191 आणि भाजपनं 170, तर बसपानं 7 जागांवर विजय मिळवलाय। काही प्रभागांचा निकाल अद्याप बाकी आहे। राघव चड्डांसारखा मोठा चेहरा भाजपमध्ये गेल्यानंतर देखील भाजप या निवडणुकीत म्हणावा असा प्रभाव दाखवू शकलेली नाही। या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केली आहे, राघव चड्डा हे आम आदमी पार्टीमुळे घडले होते। आम आदमी पार्टी राघव चड्डांमुळे नाही, आणि याचमुळे राघव चड्डा भाजपकडे गेले असले तरी या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं मोठा विजय मिळवलाय।